नमस्कार मंडळी, भाग्यश्री व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला मी तुम्हाला नेते साहिलच्या हळदीला. ॲक्च्युली तिथे फार पाऊस होता, लाईट नव्हती आणि आम्ही एक चार्जेबल बल्ब आणि आमच्या ह्याच्यात आम्ही त्याचं हे केलं, कारण इतका वादळी पाऊस होता साहिलच्या हळदीला. आणि पण फुल एन्जॉय केली आम्ही ती हळद. आणि अशा प्रकारे त्याच्यामुळे ब्राईटनेस कमी आहे, कारण की हे टॉर्च आणि एक बल्ब असे चार्जेबल बल्बच्या हिशोबावर आम्ही हळद लावलेली. तर इथे नेहमीप्रमाणे गावाला पद्धत असते, 5 जणी हळद लावतात स्टार्टिंगला. तर अशा प्रकारे साहिलला आमच्या हळद लागत होती. तर खूप एन्जॉय केली ती हळद आम्ही, आणि छान वाटलं. हे सगळे त्यांचे माझ्या बहिणीचे जावा भावा म्हणजे परिवारातले आहेत. तर त्याच्यामुळे ते सगळं पहिला मान त्यांना असतो आणि ते लावतात. त्याच्यानंतर आम्ही हळद खेळतो. तर त्या पावसामुळे आम्हाला इतकं शूट पण नाही करायला जमलं, जेवढं जमलं तेवढं मी केलं. आणि अशा प्रकारे या 5 जणींनी हळद लावली. त्याच्यानंतर हा आमचा साहिलचा हळद लावलेला पहिला लुक होता, छान असं. आणि मागे उभी आमची बहीण. आणि त्याच्यानंतर हे आमच्याकडे मंडोळ्या घालतात जाई फुलांच्या, रुईच्या. आणि खूप छान असं ते आजी गाणं गात आहे बघा, हळदीचं मंडोळ्यांचं. आणि हे सगळेजण आमचे घरचे बाहेर उभे आहेत. ॲक्च्युली पाऊस पण बाहेर खूप पडत होता. शूट करायला ॲक्च्युली जमलंच नाही, कारण की इतका पाऊस पडत होता. कॅमेऱ्याचं थोडंसं हे. त्याच्यानंतर पायाला कुंकवाने स्वस्तिक वगैरे काढून त्याची पूजा केली, मंडोळ्या वगैरे लावून. आणि छान अशा रीती आहेत आमच्या साईडला पण, घाटावरती, इगतपुरी घाटावरती. आणि औक्षण करून, पूजा करून ह्या त्यांच्या घरातल्या सुना होत्या, बहिणीच्या घरच्या. छान असं. आणि इथे सगळे आम्ही उभं होतो पावसाला बघत. तुम्हाला दिसत असेल सगळे टॉर्च लावलेले आहेत. ही आमची वहिनी बाई. सगळेजण त्याला नंतर पूजा करायला लागले. त्याच्यानंतर ते हे घेऊन आम्ही त्याला हळद लावतात आणि मग तो दोरा गळ्यात घालतात. ह्या रीती आहेत गावच्या, म्हणजे ह्या सगळीकडेच बहुतेक करतात, आमच्या साईडलाही करतातच. अरे वा. ही माझ्या बहिणीची एक सून आहे, ती पण छान असं. ही एक दुसरी सून. नावं छान घेतली, पण काय करणार, पावसाचा आवाज मागे इतका आणि आवाजच येत नव्हता. त्याच्यानंतर ते उंडे करतात ना, ते उंडेही खायला भेटतात छान असे. तर हे बघा, त्यांनी पाटीमध्ये उंडे आणलेले आणि हे लग्नामध्ये खातात, छान वाटतं. पिठाचे उंडे असतात मस्त. आणि हे सगळे बघा, आम्ही पाऊस बाहेर इतका की आम्ही सगळे आतमध्ये घरामध्ये बसलो होतो बहिणीच्या खालच्या रूममध्ये. हे बघा, हे उंडे. त्याच्यानंतर ही माझी बहीण बाली. आम्ही सगळे एक एक करून नंतर त्याला, ही माझी दुसरी बहीण लताताई, सगळ्यात मोठी बहीण. त्यानंतर ही आमची रुपाली मॅडम हळद लावताना. ही मी हळद लावताना लाईट आली ब्राईटनेस वाढला बघा आता. ही सारीताई, ही आमची वहिनी बाई बघा, साडीला मॅचिंग आम्ही तिला हळद लावली. आणि हा भावाचा बघा, त्याला केलं हाय, हॅलो हॅलो. आम्ही फुल एन्जॉय केलं. नवरदेवापेक्षा जास्त हळद आमच्या वहिनीला लागलेली आणि आम्हालाही. तर हे बघा, आरू मला बोलते मम्मी हळद लावणार. मग माझं लक्षच नाही गेलं तिच्याकडे, कारण शूट करत होती मी. नंतर मस्तपैकी लाईट आली आणि फुल एन्जॉय. दीपाली, साक्षी खूप मजा करतात, पण लाईटीने थोडंसं इश्यू केलं. ही बाली, ती शोधते कोणाला हळद लावायची तिला तर. आणि नंतर ती प्रत्येकाला हळद लावते लग्नामध्ये. आणि नंतरून मग ते फोटोग्राफर वगैरे आले, कारण की लाईट नाही तर ते येऊन काय करणार. छान मजा आली, पण खूप मजा आली.
ही साक्षी आणि जान्हवी एकमेकींना आहे बघ. तिकडून बाली आली. बाली शोधते प्रत्येकाला हळद लावताना, एकाला पण नाही सोडत ती. हे बालीचे मिस्टर दाजी, ही माझा नाना जगनाना. हे बघा माझी एक दुसरी बहीण आहे, तिच्या मोठ्या मुलाला लावा लावा लावा. ती आमची फेवरेट जानू. ही रुपाली कोणाला यशला हळद लावते. अशा प्रकारे सगळे एकमेकांना शोधत होते कोण कोण भेटतं. ही आमची समृद्धी पूर्ण. अरे अरे हे नवरदेवाचे काका, त्यांना हळद लावली. ही खुशी, प्राची. आणि हे बघा नंतर इथून आमचा जो स्टार्ट झाला डान्स, तो बरोबर 3 ते 4 तास म्हणजे छान अशी प्लेट सजवून डान्स करत होते. ॲक्च्युली कॉपीराईट येणार त्याच्यामुळे मी फोटोशूट म्हणजे गाणे नाही दिले. गाणे दिले तर कॉपीराईट येणार, मग त्या व्हिडिओला अर्थच राहत नाही. आणि ही मी हळदीची प्लेट घेऊन भरपूर सारे व्हिडिओ आहेत. तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील आमच्या हळदीच्या डान्सचे तर नक्की शॉर्ट्समध्ये जा आणि बघा. फुल एन्जॉय केली. आमच्या सेकंड जनरेशनचं पहिलं लग्न, त्याच्यामुळे छान मज्जा आली. ही बाली आमची, ही आणि मी. आणि आम्ही फार नाचतो, फार म्हणजे हे बघा ह्या सगळ्या बहिणी मावश्या वहिल्या. आणि इतका पाऊस आणि खाली सगळं पाणी आणि आम्ही साड्याच्या मस्तपैकी वरती पकडल्या आणि नाचलो. म्हणजे ती एक वेगळी मजा. असं नाचण्यात आणि तसं नाचलं ती वेगळी मजा. हे बघा आम्ही तिघी सख्या बहिणी आणि मग नंतर मामाच्या मुली. ही मावशी आमच्यामध्ये सगळ्यात फेवरेट. ही नवरदेवाची मम्मी, नवरदेवाची आई वरमई. तिलाही बोलले घे नाचून बाई. नंतर कामामध्येच राहते ती. ही नवरदेवाची मागची बहीण प्राची. हे तिकडे लताताई आणि दाजी ते पण डान्स करत होते. हे नाना आमचं मोस्ट फेवरेट जगू नाना. नाना बोलली काकूला पण घे. मग काकू जगून नाना नानी दोघंही जण फार नाचवते. नानी आमची फार लाजते ना. अरे काय आहे. त्यानंतर हा भाऊ माझा मामाचा मुलगा, आमचा दुसरा मामा येतो. त्यानंतर ही बघा बाली, ही आणि मी. आम्हाला कितीही टाईम द्या नाचायला, आम्ही नॉनस्टॉप नाचणार. आमची लहानपणापासून जोडी आहे. त्याच्यानंतर हे सगळेजण नवरदेवाला खांद्यावर घेऊन नाचत होते छान असं. भावाची मुलं आणि हा माझ्या काकाचा मुलगा जय. हे बघा आमची मावशी छान नाचत होती. फार नाचली आमची मावशी आणि छान वाटतं. म्हणजे खूप वर्षानंतर आम्ही एवढं एन्जॉय केले हळदी वगैरे कार्यक्रम. कारण मध्यंतरी थोडंसं आमच्या घरामध्ये सुखाचं वातावरण होतं. त्याच्यात सगळ्यांना एवढे छान एन्जॉय करायला पडतं. आणि इतकी हे बघा डान्स म्हणजे डान्स. हळदीला नाही डान्स केला, मग काय तुम्ही डान्स केला लग्नात. फुल टू एन्जॉय आणि सगळे इतकं छान. हाच एक कार्यक्रम असा असतो की जिथे सगळेजण एका ठिकाणी येऊन इतकं छान मजा मस्ती करतात. आणि अशी आमची हळद झाली. काही थोडेसे फोटोशूट होते. हे नवरदेवाचे, हे आमचे हळद लावलेल्याचे. आणि ही सगळ्यात जास्त हळद लागलेली वहिनी. तर नंतर हळद वगैरे सगळं झाल्यानंतर जेवलो वगैरे. अशी सगळी धमाल मस्ती. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि